नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मध्ये चिंगी आणि अंशुमनचं लग्न कसं काय लागतंय, कारण चिंगीने एक गोंधळ घातलेला आहे. चिंगीने हातावरती अंशुमनचं नाव लिहिलेलं आहे, म्हणजेच आता साखरपुडा आहे आणि साखरपुड्याची सगळी जोरदार तयारी सुरू झाली आणि चिंगीने मात्र एक वेगळाच गोंधळ घालून ठेवलाय प्रेक्षकांनो, कारण चिंगीने मेहंदी काढलेली आहे आणि त्या मेहंदीवरती अंशुमनचं नाव लिहिलेलं आहे आणि ही गोष्ट स्वानंदीच्या नजरेतून काही चुकलेली नाही. स्वानंदीला ही गोष्ट समजलेली आहे आणि स्वानंदीला खूप मोठा धक्का बसलेला आहे. हे सगळं काय आहे, चिंगीने हे सगळं काय केलंय, हा प्रश्न स्वानंदीला पडलेला असतो. परंतु स्वानंदी मात्र आता शांत राहत नाही, तर ती गोष्ट समरला सांगते आणि जेव्हा समरच्या समोर या सगळ्या गोष्टी येतात तेव्हा मात्र समरला सुद्धा धक्का बसलेला आहे, कारण ज्या पद्धतीनं हे सगळं सुरू झालेलं होतं ते मात्र आता समरच्या समोर आलेलं आहे. म्हणजे जेव्हा हे सगळं समरला सांगितलं जातं तेव्हा मात्र समर म्हणतो की काय बोलताय स्वानंदी मॅडम तुम्ही. तेव्हा स्वानंदी सांगते की हो हो राजवाडे, मला ना तुम्हाला सांगायचंय, म्हणजे तुम्हाला सांगताना मला भीती वाटते पण मला कळत नाहीये आणि मी चिंगीशी बोलायचं ठरवलेलं आहे. नक्की काय आहे ही गोष्ट मला कळत नाहीये. तिने अंशुमनचं नाव का लिहिलेलं आहे, पण चोंबडेपणा करणारी अर्पिता मात्र दाराच्या बाहेर उभी राहून हे सगळं बोलणं ऐकत असते. तिला असं वाटत असतं की यांच्या दोघांचं काय चाललंय हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्यासाठी तिची ही सगळी नाटकं चाललेली असतात. आता मात्र स्वानंदी सांगत असते की राजवाडे, मला कळत नाहीये या सगळ्याचा काय अर्थ आहे, तुम्ही काय अर्थ घ्याल, पण जे काय झालेलं आहे ते मात्र खूप भयानक आहे, आपल्याला विचार करावा लागणार आहे राजवाडे, असं म्हणत स्वानंदी तिच्या मनातल्या गोष्टी इकडे समरला सांगत असते. तेव्हा मात्र समर म्हणत असतो की हे जर असं असेल तर मला चिंगीशी बोलावं लागेल, कारण यामध्ये तिच्यावरती अन्याय होता कामा नये, असं समर विचार करत असतो. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते, पण राजवाडे आपल्याला विचार करावा लागणार आहे. जर असं काही असेल आणि अंशुमनकडून चूक घडलेली असेल तर चिंगीवरती अन्याय होता कामा नये, कारण अंशुमन कसं आहे तुम्हाला माहितीये, मागं ऑफिसमध्ये पण त्याने त्याच गोष्टी केलेल्या होत्या आणि आत्ता सुद्धा तेच घडतंय. तेव्हा मात्र इकडे बाहेर अर्पिताला तर धक्काच बसलेला असतो. ही स्वानंदी काय सांगते दादाला, आणि हे सगळं मला आत्ताच्या आत्ता जाऊन मम्माला सांगितलं पाहिजे, जर का असं काही झालं तर वाट लागणार आहे, कारण ही चिंगी खूपच पुढे गेलेली आहे असं तिच्या डोक्यात येत असतं. इकडं बाबा मात्र टेन्शनमध्येच असतात. रोहन तिथे येतो, बाबांची काळजी घेत असतो, बाबांना विचारत असतो की काय झालंय, तुम्ही कसला विचार करता एवढा. पण बाबांना मात्र इकडे अंशुमनने हॉस्पिटलमध्ये धमकी दिलेली होती आणि सांगितलेलं होतं की आता तुला काय करणार नाहीये म्हाताऱ्या, मान्य मला, मी तुला ढकलून दिलं, एवढं सगळं केलं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी नंदू आमच्याच घरात राहते, तिला कोणत्या पद्धतीने आणि कसा मारू शकतो मी तुला कळणारही नाही, कारण तो म्हणालेला असतो की तिला स्वयंपाक करायला आवडतो ना, समजा गॅसचा स्फोट होऊ शकतो, फरशीवरती काहीतरी सांडू शकतं, जिन्यावरती पाणी सांडू शकतं, तेल सांडू शकतं, ती जिन्यावरून घसरू शकते, त्यापेक्षाही तिच्या जेवणामध्ये विष सुद्धा मिक्स केलं जाऊ शकतं आणि हे टेन्शन बाबांच्या डोक्यात असतं. माझी नंदू तर बरी असेल ना, माझ्या नंदूला काय होईल का, त्यांच्या डोक्यावरती आता टांगती तलवार उभी राहिलेली आहे आणि त्यांना मात्र टेन्शन येतं. मंदा तिथे येते, मंदा विचारत असते की काय होतंय ह्यांना, हे असे का वागतायत, म्हणजे असं कधीच झालेलं नाहीये, एवढं कसलं टेन्शन घेतलंय यांनी, हा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा मात्र तिने इकडे रोहनला विचारत असते, बाबांशी बोलत असते, पण बाबा मात्र म्हणत असतात की नाही माहिती, कारण ते काहीच बोलत नाहीयेत. त्यांना प्रश्न पडलेला असतो की काय करायचं, माझ्या नंदूला मी कसं वाचवणार आहे, कारण इकडे तोंड तर बंद ठेवायला लागलेलं आहे. त्यांना कळतच नाहीये की या सगळ्यावरती कसा मार्ग काढायचा आहे, काय करायचंय, गोष्टी कशा सोडवायच्या, हेच त्यांच्या लक्षात येत नसतं. आता मात्र इकडे स्वानंदी आणि समर ठरवतात की आपण चिंगीला जाऊन भेटायचं आणि चिंगीशी या सगळ्या गोष्टी बोलून घ्यायच्या. एकदा का चिंगीशी सगळं बोलणं झालं की मग क्लिअर होणार आहे, कारण असं हातावरती नाव लिहिणं वगैरे ही गोष्ट काही साधी सोपी नाहीये हे त्यांच्याही लक्षात आलेलं असतं. आणि आता मात्र दोघंही जायचं ठरवतात आणि जेव्हा ते चिंगीकडे येतात तेव्हा मात्र इकडे अर्पिताने वेगळाच गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. अर्पिताला असं वाटत असतं की नाही, आपल्याला जाऊन या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे, असं अर्पिताच्या डोक्यात आलेलं असतं.
आणि तेव्हा मात्र अर्पिता म्हणत असते की नाही, मला आता जाऊन मम्माशी बोललं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत विचार करावा लागणार आहे, हे तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आता मात्र ती म्हणत असते की नाही. मग ती इकडे मल्लिकाकडे येते आणि म्हणते, मम्मा तुला माहिती आहे का काय गोंधळ झालाय? मल्लिका म्हणते, काय झालंय? तेव्हा ती म्हणते की दादाला आणि स्वानंदीला कळलेलं आहे चिंगीच्या आणि अंशूच्या बाबतीत. तुला माहिती आहे का हे सगळं? तेव्हा मात्र इकडे मल्लिका म्हणते, म्हणजे त्यांना काय कळलंय आता? त्यांनी काय ठरवलंय? तेव्हा ती सांगते की त्या चिंगीने अंशुमनचं नाव हातावर लिहिलंय. तुला कळतंय का या सगळ्याचा अर्थ काय आहे? तर इकडे लक्षात आलेलं असतं ते म्हणजेच मल्लिकाच्या या सगळ्याचा अर्थ काय आहे हे मल्लिकाला बरोबर कळलेलं असतं प्रेक्षकांनो. कारण ती कशा तिचा स्वभाव आहे ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. तिने मात्र वेडी बनण्याची नाटकं करत असते. खरं तर तिच्या डोक्यात ह्या सगळ्या गोष्टी आधीपासूनच असतात. तिला असं वाटत असतं की तिला ह्या सगळ्याने काहीच फरक पडत नाहीये, पण तिला सगळं माहिती असतं आणि सगळ्या गोष्टींचा फरक पडत असतो. इकडे मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे अंशुमन जो आहे तो मात्र आता गोत्यात आलेला असतो. मल्लिका त्याला फोन करते आणि त्याला म्हणते, तुला माहिती आहे का, तुला मी सांगितलं होतं तू माती खाऊ नको, पण तू माती खाल्लेली आहे आणि आता त्याची शिक्षा मात्र तुला मिळणार आहे. कारण तुला असं वाटत आहे की तू हे सगळं करून तुला काहीच मिळणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं समरला आणि स्वानंदीला कळलेलं आहे. त्या चिंगीला लवकरात लवकर गप्प करायचं. मग असं म्हटल्याबरोबर तो चिंगीकडे जातो. चिंगीला म्हणतो, काय चाललंय तुझं हे? तू हातावरती काय केलेस? हे मेहंदीने माझं नाव लिहिलेस? तेव्हा चिंगी म्हणते, मी काहीच चुकीचं केलेलं नाही अंश, मी जे काय केलेलं आहे ते बरोबरच केलेलं आहे, असं चिंगी वारंवार सांगत असते. तेव्हा मात्र अंशुमन म्हणत असतो की मला कळलेलं आहे काय चाललेलं आहे. तेवढ्यात स्वानंदी आणि समर तिथे येतात आणि चिंगी आणि अंशुमनला रंग्यात पकडतात आणि समोरच आता सत्य येतं. तेव्हा मात्र समर म्हणतो की तू इथे काय करतोयस अंशुमन? तेव्हा अंशुमन म्हणतो की नाही, काही नाही, माझं काम होतं, माझा कुर्ता सापडत नव्हता म्हणून मी चिंगीकडे आलेलो होतो. तेव्हा मात्र समरच्या लक्षात आलेलं असतं की अंशुमनच्या डोक्यात काय सुरू आहे. तेव्हा समर म्हणतो की मला माहिती आहे तुझं सगळं काय चाललेलं आहे आणि तू इथे कशासाठी आलेला आहे. चिंगी, मला आत्ताच्या आत्ता बोलायचं आहे तुझ्याशी. अंशुमन, तू इथून बाहेर जा, असं म्हणत समरने अंशुमनला बाहेर हाकललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अंशुमन म्हणत असतो की मला काही माहीत नाही आहे. आणि इकडे मल्लिका आणि अंशुमन दोघंही बाहेर असतात आणि स्वानंदी आणि समर. तेव्हा स्वानंदी म्हणते की राजवाड्यांना सगळं माहिती आहे. चिंगी, बोल, तुझ्या डोक्यात जे काही चालू आहे ते स्पष्टपणे बोल, असं स्वानंदी तिला सांगू लागते. तेव्हा चिंगी म्हणत असते की अंशुमन आणि अंश आणि माझं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, आम्ही दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतो. हे ऐकल्यानंतर इकडे स्वानंदी म्हणत असते, म्हणजे नक्की काय बोलतेस तू हे सगळं? तेव्हा चिंगी सांगत असते की हो, त्यांनी मला प्रेमाची कबुली दिलेली आहे. पार्टी होती ना घरी त्या दिवशी आणि आम्ही दोघं एकत्रही आलेलो आहोत, आम्ही दोघं खूप क्लोज आलेलो आहोत, असं चिंगी स्वतःच्या तोंडाने सांगत असते. आता मात्र प्रश्न पडलेला असतो. समोर म्हणतो, काय बोलतेस तू हे सगळं? हे अंशुमन तुला बोललेलं आहे? तेव्हा स्वानंदी म्हणते, चिंगी, मी तुला आधीच बजावलं होतं की तू अंशुमनपासून लांब राहायचं. मग आत्ता मला क्लिक होतंय की त्या दिवशी तू असं का बोलत होतीस की मला तर याच घरात राहायचं आहे, कारण मल्लिका मॅडम कशा आहेत, मला हे सहन करावंच लागणार आहे. हे सगळं मला आत्ता क्लिक होतंय. आत्ता माझ्या डोक्यात येतंय की तुझ्या डोक्यात हे सगळं काय चालू होतं. अगं पण चिंगी, तुला कळतंय का, तुला मी आधीच बजावलं होतं की अंशुमनपासून लांब राहायचं. चिंगी म्हणते की मी अंशशिवाय राहू शकत नाही. काहीही झालं तरी मला अंश हवेच आहेत, मी त्यांच्याशिवाय जगू शकत नाहीये. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे. समरला तर धक्काच बसलेला असतो. समर म्हणतो की तुला खरंच त्याच्याशी लग्न करायचंय चिंगी? तेव्हा चिंगी सांगते की हो, मला खरंच अंशबरोबर लग्न करायचं आहे. आता मात्र समरच्या डोक्यात ट्यूब पेटते. समर म्हणतो की बास, आता शांत राहायचं नाही, आता काही झालं तरी या दोघांचं लग्न लावायचं आहे. आणि हे सगळं बोलणं अर्पिताने ऐकलेलं असतं आणि ती मल्लिकाकडे येते. आता मल्लिका त्याचबरोबर अंशुमन या सगळ्यांचा एक वेगळाच तमाशा आपल्याला पाहायला मिळणार आहे. समर आणि स्वानंदी कशा पद्धतीने अंशुमन आणि चिंगीचं लग्न लावून देतील, पण या सगळ्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या म्हणजे हे सगळं करताना मल्लिका आणि अंशुमन तयार होतील का आणखी काही गोंधळ होईल, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.